ब्लॉग नंबर 177. तर आज गायस फायनली पेपर वगैरे झालेत. मग विषय काय, कुठेतरी जावं म्हटलं. मग त्यातलं कॉलेज तर करणार आहे असं काही नाही, कॉलेज नाही करणार. मग कॉलेज वगैरे करतोय, लायब्ररी कधी नाही त्या आयुष्यात गेलोय पहिल्यांदा. आणि त्यात माझा मित्र काय करतोय बघू शकता, स्नॅप लवर मी पण आहे. स्नॅप काढत काढत काय पूर्ण जिंदगी इकडे वाट लागत चालली, त्याचा विषय नाही. मग काय आम्ही लायब्ररीत गेलो, काय बसलो तर नाही, फक्त नाम लिहून आलो फक्त लायब्ररीत की आम्ही आलतो. तेवढंच काहीतरी होईल ना असं वाटलं आम्हाला. पण तिथून काय निघलो काय, इकडे खास आलतो कारण यांचे असाइनमेंट वगैरे सगळे सबमिट होते. मग आपल्याला मग अभ्यास करत नाही पण थोडाफार तर करावं लागेल पासिंग पुरता. मग त्यातल्या असाइनमेंट वगैरे घेतलं रे, त्याला भेटलो रे, ते आपला तुम्हाला माहिती यांच्यासोबत राहतो. तर त्या कॉलेजला जास्त काय येत नाही, पण नशीब तो अभ्यास करतोय काय माहिती, वेगळ्या ह्याच्यात असतो. डायरेक्ट निघलो घरी. सागर काय म्हणतो, काय सागर काहीतरी म्हणतोय मोठा. सागर हा काय म्हणतो, शिकून काय तू किती शिकलाय, तू किती शिकलाय हा? तुमचं काय मत आहे मला नक्की सांगा, शिकून काय फायदा आहे का नाही. मग डायरेक्ट आलतो रूमवर. गाईज काय माहिती काय म्हणजे दिवस सध्याला कंटाळा घाण येतोय, एकदम पुण्यामध्ये राहूच वाटत नाही. विषय तर राहिलाच. मग सागरचा डबा माझ्याकडे कमी 15 दिवस सागर कंटिन्यू मागतो, तेव्हा सागरला रिटर्न डबा देतोय. सागरने आणली होती व्हेज बिर्याणी वगैरे, व्हेज बिर्याणी खाल्ली. डायरेक्ट पोहोचलोय आम्ही पुण्यामध्ये. कुठे काय तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करा. गाडी पार्किंगला लावली. विषय आता चाललोय आम्ही दगडूशेठला. ते पण तुम्हाला सांगणार नव्हतं, पण शेवटच्या पार्टमध्ये कळेल. तर पुढच्या पार्टमध्ये पूर्ण दर्शन वगैरे कसं घेतो कळेल.